मराठीमध्ये एक नवीन ट्रेलर रिलीज झाला आहे, तुंबाडशी मंजुळा. आणि आपण आज त्या ट्रेलरबद्दल बोलूया. तर तुम्ही बघितलं असेल तर नक्की बघा. ट्रेलर खरंच चांगला आहे. खरंच खूप सुंदर ट्रेलर आहे. कॉमेडी मूवी आहे, हॉरर कॉमेडी आहे. ट्रेलर सुंदर आहे, पण मला ट्रेलरमध्ये सगळ्यात जास्त आवडलं तर त्याची म्युझिक. म्हणजे ट्रेलर चालू असताना जी म्युझिक, जो सॉन्ग सिलेक्शन केलं आहे बॅकग्राऊंडला, खूप सुंदर वाटतं. म्हणजे एक मूवी बिट हॉरर कॉमेडी आहे, त्याचा तो एक होतात ना फील देतो आपल्याला. आणि जे गाणं घेतलं आहे, रॅप म्युझिक आहे, जेनझी स्टाईलमध्ये सध्याच खूप चालतं अशी गाणी, तर गाणं आहे, ते गाणं बॅकग्राऊंडला आहे. आणि त्याच्यामुळे समोर तुम्हाला एक कोकणातलं गाव आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एक गोष्टी दिसत आहेत की माणसं गावात फिरतायत, चालवतात, ते बघायला खूप भारी वाटतं. ट्रेलरबद्दल बोलायला गेलं, ट्रेलर खरंच खूप सुंदर आहे. जितेंद्र जोशी आहे, मकरंद नासपुरे आहे, सई तामणकरी आहे मूवीमध्ये, आणि खूप चांगले असे इन्स्टा फॉलो अथर्व रुखी आहे त्यामध्ये. असे खूप इंस्टाग्रामचे इन्फ्लुएन्सर आहेत, ते पण आहेत, चांगले ॲक्टर आहेत. आणि मराठी मूवीमध्ये जेव्हा कुठले ॲक्टर आपण घेतो, कास्ट करतात, तर मराठी ॲक्टर्स यांचं बॅकग्राऊंड थिएटर असल्यामुळे यांची ॲक्टिंग चांगली असणार, उत्स्फूर्त असणार, हे आपल्याला माहिती आहे. त्यात जे रील स्टार आहे, म्हणजे अथर्व रुखी आहे, तेही खूप चांगलं काम करतो रीलमध्ये, तर त्याची रिॲक्शन टाईम चांगला असणार. सो ॲक्टरबद्दल मला काही बोलायचं नाही आहे, सुंदर आहे. ट्रेलर जो एडिट केल्यामध्ये मला दिसतं की एका गावामध्ये मंजुळा नावाचं काही भूत आहे की काय आहे, ते जे काय आहे ते आलं आहे असं कळतं, आणि माणसं तिच्यापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतात. आता ते कसं आलं, कुठे आलं, हे मला माहिती आहे, कारण हा मूवी कुठे ना कुठे सू फ्रॉम सो हा कन्नड मूवी याचा रिमेक आहे असं बोललं जात आहे. कुठेही मी आता ऑफिशियल वेबसाईट बघितलं, मला कुठेही ऑफिशियली त्यांनी असं डिस्कस नाही केलं किंवा डिस्क्लोज नाही केलं आहे की हा मूवी सू फ्रॉम सोचा ऑफिशियल रिमेक आहे. सू फ्रॉम सोचे ऑफिशियल रिमेक राईट्स आहेत दोन जणांकडे, एक अजय देवगणकडे हिंदीसाठी, आणि एक तमिळ प्रोड्युसरकडे तमिळ रिमेकसाठी एक त्याचे राईट्स घेतले आहेत. मराठीचा रिमेक राईट असं कोणी घेतलं असं मला दिसलं नाही आहे साईटवरती, आणि अनऑफिशियली कोण रिमेक बनवणार नाही सध्याच्या एरामध्ये, कारण केस होता, लिगल ॲक्शन घेतली जाते. तर मला वाटतंय हा मूवी रिमेक आहे, पण ते डिस्क्लोज ते नंतर हळूहळू करतील, कारण खूप कमी जणांना माहिती असेल या मूवीबद्दल. तर स्टोरी गुप्त राहावी, आणि जे ट्विस्ट आहेत ते डिस्क्लोज लवकर होऊ नये ना, म्हणून त्यांनी वाटते ऑफिशियली सांगितलं नाही की हा मूवी या मूवीचा रिमेक आहे. रिमेक असला तरी स्टारकास्ट आणि ॲक्टर्सवरती पूर्ण मूवी खपला जातो, त्यांची रिॲक्शन टायमिंग प्लस कॉमेडी एलिमेंटमध्ये तुम्ही जे कॉमेडी सीन्स वापरतात, जी भाषा वापरतात, जे टायमिंग होतं, ते खूप मॅटर करतं. तर मला वाटतं रिमेकपेक्षा तुम्ही जो रिमेक केलेला ती गोष्ट आहे ती कशी करता, कशी मांडता, ती असं मॅटर करते. ॲक्टर चांगले असणार आहे, म्युझिक पण चांगलं वाटतंय मला, लोकेशन स्पोकन आहे, सुंदर आहे, स्टोरी जर सो फ्रॉम सोची आहे ती चांगलीच आहे ती. तर खटणारी गोष्ट काय आहे? खटणारी गोष्ट मला वाटतं जर ह्यांनी प्रॉपर डिस्ट्रीब्युशन नाही केलं तर खटू शकतं, कारण मूवीकडे तेवढा स्कोप आहे की चांगला बिझनेस कमवू शकते. मूवी कधी रिलीज करणार तुम्ही थिएटरमध्ये, हे जास्त मॅटर करतं. तुम्ही कुठल्याही मोठ्या मूवीवर कॉम्पीट करायला गेलात तर तुमची मूवीची अर्धे स्क्रीन जाऊ शकतात. तर मूवी रिलीज करताना अशा टाइम रिलीज करा की ज्या टाइमला कॉम्पिटिशन मला भेटणार नाही कुठल्याही मोठ्या मूवीचा. छोट्या मूवीचा भेटला की साध्या मूवीचा भेटला चालेल, मोठ्या मूवीच्या कॉम्पिटिशन जाऊ नका. खूप चांगला बिझनेस करेल हा. मी एवढंही बोलू शकतो की स्टोरी वाईज हा मूवी खूप चांगला आहे, खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेला तो मूवी होता ओरिजिनल सू फ्रॉम सो. हा मूवी पण त्या पॉईंटमध्ये बसतो आहे, कारण ट्रेलर खूप चांगल्या प्रकारे एडिट पण केला आहे, आणि ट्रेलरमध्ये जी काही गोष्टी दाखवली आहेत, म्हणजे रवी अण्णा जो कन्नडामध्ये पण होता, तेच नाव आहे रवी अण्णा म्हणून, जितेंद्र जोशीचं कॅरेक्टर आहे ते. त्याचा जो हे आहे की मी घाबरत नाही, पण त्यावेळा मी घाबरलो थोडासा. तर तुम्हाला तर माहिती आहे मी सहसा घाबरत नाही. काल रात्री मी थोडा घाबरलो. तो जो रिॲक्शन द्यायचा आहे तो खूप चांगला होता. एक डायलॉग आहे की पुरुषांची एका बाईच्या भूतामुळे पुरुष फाटली. एका बाईच्या वाजल्या बांगड्या की सगळ्या बाप्यांच्या थरथरल्या तंगड्या. खूप सुंदर त्यांनी जो डायलॉग, म्हणजे डायलॉग्स पण खूप चांगले लिहिले गेले आहेत, कारण पोटेन्शियल आहे मूवीचा. 100 इनफॅक्ट बघायला गेलं 100 कोटी पण जाऊ शकतो हा मूवी, आसपास पोहोचू शकतो. 50-60 कोटी आरामशी पोहोचेल या मूवीला, भेटेल पण जर ह्याला प्रॉपर मार्केट करून डिस्ट्रीब्यूट प्रॉपर केलं, खूप ठिकाणी जे स्क्रीन्स लागले, तर खरं या मूवीकडे स्कोप आहे. डायरेक्टरचं बोललं गेलं, डायरेक्टर विविध कोरेगावकर हा डायरेक्टर आहे. ह्यांनी चांगल्या मूवीमध्ये एडीचं काम केलं, पण टाइमपास असो, आणि एक मूवी चांगला आहे त्याचा एडी होता तो,
तर हो, त्याला चांगला आयडिया आहे डायरेक्शनबद्दल, म्हणजे चांगल्या मूवीजमध्ये एक डायरेक्शन एडी म्हणून काम केलं, त्याला अंडरस्टँडिंग आहे कॅमेरा वर्क आणि डायरेक्शन कसं करायचं ते दिसतं पण ट्रेलरमध्ये. तर मला वाटतं मूवी ओव्हरऑल चांगला असणार आहे. कोकणात ते शूट आहे, थोडी मालवणी भाषा भेटेल आपल्याला, तर हरकत नाही बघायला. तर हा होता माझा रिव्ह्यू या मूवीबद्दल. तुम्हाला आवडला असेल तर नक्की, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.